Hello students, in our fourth chapter business services we have already discussed the service about the insurance. Insurance is a protection against financial loss arising on the happening of an unexpected event. Our life is subject to various risks like there can be death by sudden accident or premature death can be there. In business also, person's business property is subjected to loss by fire, theft and natural calamities. Actually, insurance is a device by which loss suffered from various risks to an individual can be minimized. Insurance provides indemnification against loss arising from happening of some event. Insurance is a means of protection from financial loss. It is a form of risk management. Okay, and insurance is a contract between two parties, the insurer and the insured, whereby the insurer agrees to compensate the insured against loss. The insured has to pay a certain sum of money on timely basis to the insurer. In our previous lecture, we have cleared all the basic concepts of insurance. Just to remind, I am going to repeat this concept again. Now, who is the insured? The person who is protected against certain losses. The insured is known as assured in case of life insurance contract. He is the policy holder. म्हणजे इथे इन्शुअर्ड कोण आहे तर जी व्यक्ती पॉलिसी घेते त्या व्यक्तीला इन्शुअर्ड असे म्हणतात. म्हणजे ज्या व्यक्तीला अशा प्रकारचं प्रोटेक्शन दिलं जातं ती व्यक्ती म्हणजे इन्शुअर्ड. Now the second term is insurer. The firm or person who agrees to compensate the insured against losses for a consideration. We can say in short, insurer is a insurance company. आता इन्शुरर कोण आहे तर इन्शुरर म्हणजे एखादी व्यक्ती किंवा संस्था म्हणजेच कंपनी की जी अशा प्रकारचा काही लॉस झाला तर त्याची नुकसान भरपाई करून देण्याची हमी देते, त्याला म्हटलेलं आहे इन्शुरर. म्हणजे तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवा की इन्शुरन्स कंपनी म्हणजे इन्शुरर. देन प्रीमियम, द नेक्स्ट टर्म, द कन्सिडरेशन फॉर विच द इन्शुरर agrees to insure the insured. It means what? Premium is a fixed sum of money that insured means जो पॉलिसी घेतो ती व्यक्ती इन्शुररला द्यायला तयार असते, म्हणजे विमा कंपनीला ती देत असते. म्हणजे आपण म्हणू शकतो एक ठराविक रक्कम की जी व्यक्ती अशा प्रकारची पॉलिसी घेते, म्हणजे आपण ज्याला आपण क्लायंट म्हणू किंवा कस्टमर म्हणू, ती विमा कंपनीला ती रक्कम ठराविक जी रक्कम आहे ती पॉलिसीप्रमाणे बदलत असते. प्रत्येक पॉलिसीची ही प्रीमियम अमाऊंट ही वेगवेगळी असते. तर अशी रक्कम की जी इन्शुअर्ड इन्शुररला देत असतो. नाउ द क्लेम, व्हॉट इज द मीनिंग ऑफ क्लेम? इट इज डिमांड मेड बाय द इन्शुअर्ड to the insurer to compensate for loss occurred due to mishap. तर क्लेम म्हणजे काय तर मागणी. आता ही मागणी कोण करतो? अर्थातच इन्शुअर्ड करतो. म्हणजे ज्याने विमा पॉलिसी घेतलेली आहे ती व्यक्ती इन्शुररला करते, म्हणजेच विमा कंपनीकडे ती मागणी करते. कशाची मागणी करते तर एखादी अशी दुर्दैवी घटना घडली आणि त्याचे आर्थिक नुकसान झाले तर त्या आर्थिक नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून इन्शुअर्ड
म्हणजे ज्याने पॉलिसी घेतली आहे पॉलिसीधारक तो विमा कंपनीकडनं अशा प्रकारे नुकसान भरपाईची मागणी करत असतो. अँड नाव द लास्ट टर्म, subject matter. It refers to the subject like life, property, cargo or a ship, etc., which is insured, against which the policy is taken. आता सब्जेक्ट मॅटर म्हणजे काय, तर तुम्ही कशासाठी पॉलिसी घेतलेली आहे ते, म्हणजे तुम्ही कशाचं प्रोटेक्शन करू इच्छिता त्याला सब्जेक्ट मॅटर असं म्हटलेलं आहे. जसं लाईफ इन्शुरन्समध्ये लाईफ हे सब्जेक्ट मॅटर आहे. त्यानंतर फायर इन्शुरन्समध्ये गुड्स असतील किंवा ॲसेट्स असेल किंवा बिझनेस प्रॉपर्टी असेल तर त्याचं संरक्षण व्हावं म्हणून तुम्ही ती फायर इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली असते. आणि मरीन इन्शुरन्स म्हणजे सागरी विमा. सागरी विम्यामध्ये माल असेल, कार्गो, नंतर शिप असेल, जहाज असेल तर त्याला संरक्षण मिळावं म्हणून तुम्ही सागरी विमा हा घेतलेला असतो. तर तुम्ही कशाचं रक्षण करू इच्छिता त्याला सब्जेक्ट मॅटर असं म्हणलेलं आहे. नाउ दीज आर द सम इम्पॉर्टंट basic concepts which we have already discussed in our previous lecture, and today we are going to discuss all the principles which are applicable to the insurance, because insurance is a contract between two parties. Hence all the elements of a valid contract should be present in every insurance contract. And besides these elements, there are certain other principles also to be followed essentially at the time of entering into an insurance contract. Now, which are going to discuss all these principles one by one. So, which are these principles? Let's see. Now, you can see there are 7 principles which are applicable to insurance. I'm going to read all these once. See, first one is principle of utmost good faith. The second is principle of insurable interest. Third is principle of indemnity. Fourth, principle of subrogation. Fifth, principle of contribution. Sixth, principle of mitigation of loss. And last is principle of causa proxima. So all these are the 7 principles are there while doing a contract between the insurer and the insured. From all these 7, first 2 principles are applicable to the life insurance only. Okay, now we are going to discuss all these principles in detail one by one. Now see, the first one, principle of utmost good faith. What is the meaning of this principle of utmost good faith? Actually, insurance is a contract between two parties. As you know, who are included in this? Insurer and insured. These two parties are there. All type of insurance contracts require utmost good faith towards each other. It means the insurer and the insured must also disclose all material facts clearly, correctly, and completely. The insured must provide complete and correct information of the subject matter of insurance to the insurer. The insurer must provide relevant information regarding terms and conditions of the contract. Failure to provide information may lead to non-settlement of the claim. Now, here this principle says that both the parties, as you know, there are two parties. One is the insurer and another is the insured. म्हणजे प्रत्येक विम्याच्या करारामध्ये 2 पार्टीज असतात. आता हे तुम्हाला माहिती आहे. कोणत्या 2 पार्टीज असतात? एक म्हणजे इन्शुरर म्हणजे विमा कंपनी आणि दुसरी पार्टी आहे ती म्हणजे इन्शुअर्ड म्हणजे ज्याने पॉलिसी घेतलेली आहे तो पॉलिसीधारक आपण ज्याला असं म्हणूया की आपण ज्यावेळी पॉलिसी घेतो विमा कंपनीकडनं तेव्हा आपण कोण असतो?
इन्शुअर्ड असतो. ओके, क्लायंट आपण असं म्हणूया आपल्याला समजण्यासाठी, लक्षात येण्यासाठी. तर या 2 पार्टीज असतात. जेव्हा जेव्हा इन्शुरन्सचं एखादी व्यक्ती इन्शुरन्स घेते त्यावेळी त्यांच्यामध्ये करार होतो आणि तुम्हाला माहिती आहे करार हा नेहमी 2 व्यक्तींमध्ये होत असतो. ओके, तर इथे 2 पार्टीज असतात. आता या दोघांनी काय केलं पाहिजे तर एकमेकांना स्वतःबद्दलची संपूर्ण माहिती ही दिली पाहिजे आणि या दोघांचाही एकमेकांवरती परमोच्च विश्वास असायला हवा. परमोच्च विश्वास असायला हवा याचाच अर्थ असा आहे की दोन्ही म्हणजे विमा कंपनी आणि विमेदार ज्याने विमा घेतला आहे तो, या दोघांनी या करारासंदर्भात असलेली माहिती स्पष्टपणे, अचूक व संपूर्णपणे सांगितलेली असली पाहिजे. कोणीही एकमेकांपासून काहीही लपवता कामा नये. जसं इथे सांगितलेलं आहे दॅट इन्शुरर म्हणजे कंपनीने सुद्धा या विमा पॉलिसीचे जे काही टर्म्स कंडिशन असतील, रूल्स असतील, ते सर्व रूल्स आपल्या विमेदाराला म्हणजे पॉलिसी होल्डरला सांगणं आवश्यक आहे. देन द इन्शुअर्ड म्हणजे कोण? विमेदार, की ज्याने पॉलिसी घेतलेली आहे अशी व्यक्ती. याने सुद्धा स्वतःबद्दलची म्हणजे स्वतःचं आरोग्य असेल, घरातले मेंबर्स असतील, त्याचं नोकरीविषयी असेल, त्याचं नोकरीचं तो परमनंट आहे का, किती मंथली त्याला पेमेंट मिळतो, तर अशा ज्या बेसिक रिक्वायरमेंट असतात कोणतीही पॉलिसी घेत असताना, तर याबद्दलची सगळी खरी माहिती त्याने विमा कंपनीला देणं आवश्यक आहे. आणि अशा प्रकारे जर दोन्ही बाजूंनी खरी माहिती दिली तरच तो करार त्यांचा योग्य करार असं समजला जातो. अन्यथा जर विमेदाराने विमा कंपनीपासून कोणत्याही प्रकारची माहिती जर लपवली असेल आणि नंतर ती जर लक्षात आली तर मात्र त्या क्लायंटला, त्या विमेदाराला विमा कंपनीकडनं कोणतीही नुकसान भरपाई मिळू शकत नाही, कारण त्याने करार हा योग्य प्रकारे पाळला नाही. म्हणून इथं असं म्हटलेलं आहे की विमा तत्वातील हे सर्वात महत्त्वाचे तत्व आहे अटमोस्ट गुड फेथ. यालाच मराठीमध्ये परमोच्च विश्वासाचे तत्व असं म्हटलेलं आहे. म्हणजे दोन्ही पक्षांनी, दोन्ही पार्टीजने एकमेकांना या कराराबद्दलची सर्व खरी माहिती स्पष्टपणे देणं आवश्यक आहे. कोणतीही माहिती लपवता कामा नये, तरच तो करार त्यांचा कायद्याच्या दृष्टीने योग्य करार हा होऊ शकतो. अदरवाईज तो इनव्हॅलिड ठरू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपण एक एक्झाम्पल घेऊया. समजा मिस्टर ए टेक्स इन्शुरन्स पॉलिसी फॉर ₹10 lakhs फॉर हिमसेल्फ. ओके, ही हॅड नॉट डिस्क्लोज हिज मेडिकल इलनेस. समजा त्याला हार्ट प्रॉब्लेम असेल, मेडिकल इलनेस, इन द कॉन्ट्रॅक्ट. मिस्टर ए डाईड with a heart attack after 2 years of taking the policy. The insurance company comes to know about Mr. A's illness only after his death. Under these circumstances, insurance company is not liable to pay any amount to the dependents of Mr. A, as the contract between Mr. A and insurance company is void. Void म्हणजे not valid. Mr. A did not follow the principle of utmost good faith. Hence, the insurance company can cancel the contract. Now, in a given example, Mr. A is there. आता जे तुम्हाला उदाहरण सांगितलं ते मिस्टर ए ने काय केलं की पॉलिसी घेतलेली आहे विमा कंपनीकडनं स्वतःसाठी, आणि पॉलिसी घेत असताना मिस्टर ए ने आपल्या आजाराबद्दल, त्याला समजा काही हार्ट डिसीज असेल, काहीच सांगितलेलं नाही. विमा पॉलिसी घेतल्यानंतर मिस्टर एचा समजा की हृदयविकाराने मृत्यू होतो. ओके, विमा कंपनीला एच्या मृत्यूचं कारण त्याच्या मृत्यूनंतरच समजतं. मग अशा परिस्थितीमध्ये विमा कंपनी मिस्टर एवर अवलंबून असणाऱ्या कोणत्याही
असणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देण्यास जबाबदार राहणार नाही. आता विमा पॉलिसी घेत असताना, लाईफ इन्शुरन्स घेत असताना, आफ्टर द डेथ ऑफ दॅट पॉलिसी होल्डर ऑल द कॉम्पन्सेशन अमाऊंट इज गिवन टू हिज डिपेंडेंट. ओके, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये एवर अवलंबून असणारे जे त्याचे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना आता नुकसान भरपाई देण्यासाठी कंपनी जबाबदार राहू शकत नाही. कारण मिस्टर ए आणि विमा कंपनी यामधील हा जो करार आहे हा कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर आहे. कारण मिस्टर एने प्रिन्सिपल ऑफ अटमोस्ट गुड फेथ याचं पालन केलेलं नाही, म्हणून विमा कंपनी हा करार रद्द करू शकते. सो दिस प्रिन्सिपल इज ॲप्लिकेबल टू ऑल टाईप्स ऑफ इन्शुरन्स. म्हणजे याचा थोडक्यात अर्थ म्हणजे असा आहे की इन्शुअर्ड आणि इन्शुरर या दोघांनी पण एकमेकांना सर्व खरी माहिती देणं आवश्यक आहे. जर माहिती कुठेही चुकीची दिली आणि ती नंतर समजण्यात आली की ही चुकीची माहिती दिली तर तो जो कॉन्ट्रॅक्ट आहे, तो जो करार आहे तो व्हॅलिड करार होऊ शकत नाही. ओके, नाउ द नेक्स्ट प्रिन्सिपल ऑफ इन्शुरेबल इंटरेस्ट. Insurable interest means some financial interest in the subject matter. The insured must have insurable interest in the subject matter of insurance. It is applicable to all contracts of insurance. This is very important. It is applicable to all contracts of insurance. As I said at the beginning only, first two principles are applicable to all contracts of insurance, including the life insurance. The owner of the contract is said to have insurable interest as long as he is the owner. Now, what is the meaning of this? See, the principle of insurable interest states that the person getting insured must have insurable interest in the object of insurance. A person has an insurable interest when the physical existence of the insured object gives him some gain, but its non-existence will give him a loss. In simple words, the insured person must suffer some financial loss by the damage of the insured object. आता इन्शुरेबल इंटरेस्ट म्हणजे काय? तर विमाहिताचे तत्व, याला विमाहिताचे तत्व असे म्हटलेलं आहे. म्हणजे सब्जेक्ट मॅटरमध्ये असलेले विमाधारकाचे म्हणजे पॉलिसी होल्डर जो आहे, पॉलिसी होल्डरचे आर्थिक हित म्हणजे फायनान्शियल इंटरेस्ट. पॉलिसी होल्डरला सब्जेक्ट मॅटरमध्ये काहीतरी आर्थिक स्वारस्य असणं हे आवश्यक आहे. आणि हे जे तत्व आहे ते सर्व प्रकारच्या विम्यास लागू होतं. सब्जेक्ट मॅटरचा कुठलाही सब्जेक्ट मॅटरचा विमा उतरवलेला असेल तर त्या सब्जेक्ट मॅटरच्या अस्तित्वामुळे त्या पॉलिसी होल्डरला काहीतरी आर्थिक फायदा हा झाला पाहिजे. आणि त्या सब्जेक्ट मॅटरच्या नसल्यामुळे त्याचा आर्थिक तोटा हा होऊ शकतो. समजा की तुम्ही जसं की तुम्ही तुमच्या स्वतःच्या घराचा विमा हा घेऊ शकता, बरोबर. आणि तो घेण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असतो. काय इंटरेस्ट असतो? कारण ती तुमची स्वतःची प्रॉपर्टी असते. पण तेच तुम्ही तुमच्या शेजारी राहत असतो त्याच्या घराचा विमा तुम्ही उतरवता का? तर नाही. का नाही? कारण ती तुमची प्रॉपर्टी नाही म्हणून, बरोबर. म्हणजे त्या प्रॉपर्टीमध्ये ते प्रॉपर्टी असण्यामुळे तुमचा स्वतःचा आर्थिक फायदा हा झाला पाहिजे. आणि ती जर प्रॉपर्टी तुमची नसेल तर तुमचं काही तिथे आर्थिक नुकसान होत नाही. म्हणजे तुम्ही तेवढे त्याच्या बाबतीमध्ये केअरफुल नसता. पण जेव्हा तुमची ती स्वतःची प्रॉपर्टी असते तेव्हा तुमचा त्याच्यामध्ये फायनान्शियल इंटरेस्ट असतो.
त्या प्रॉपर्टीच्या असल्यामुळे तुम्हाला फायदा होतो, आणि जर ती प्रॉपर्टी नसेल, तिचं जर नुकसान झालं असेल, तर तुम्हाला आर्थिक तोटा होतो. ओके, सो दॅट इज कॉल्ड द इन्शुरेबल इंटरेस्ट. आणखीन एक उदाहरण घेऊया, की समजा तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीचे मालक आहात. ओके, आणि ती तुम्ही प्रॉपर्टी विकत घेतली आणि त्याचा इन्शुरन्स केला. ओके, तर काही दिवसानंतर काही कारणास्तव तुम्ही ती प्रॉपर्टी विकून टाकली. आता आणि तुम्हाला असं समजलं असेल की तुम्ही जी प्रॉपर्टी दुसऱ्याला विकली, त्या प्रॉपर्टीला आग लागली आहे आणि त्या आगीमध्ये ती प्रॉपर्टी सर्व जळून खाक झालेली आहे. ओके, आता तुम्हाला ती जी जळून खाक झालेली प्रॉपर्टी आहे त्याची नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मिळेल का? तर नाही. का नाही मिळणार? कारण तुम्ही ती प्रॉपर्टी ऑलरेडी दुसऱ्याला विकून टाकलेली आहे, तुम्ही त्याचे मालक नाही म्हणून. म्हणजे त्या प्रॉपर्टीमध्ये तुमचा कोणताही फायनान्शियल इंटरेस्ट हा नाही. ती प्रॉपर्टी नसल्यामुळे तुमचं कोणतंही आर्थिक नुकसान हे होत नाही आहे, बरोबर. सो दॅट इज कॉल्ड इन्शुरेबल इंटरेस्ट. I have given some example here in written form also. A person has an insurable interest in his own life and property. And the second is, a businessman has insurable interest in the goods he deals and in the property of business. तुम्ही खूप वेळा पाहिलं असेल की बिझनेसमॅनला त्याची गुड्स ही त्याची काय असते? प्रॉपर्टी असते. ओके, कारण तो त्याचा व्यवसाय करत असतो. तुम्ही बघितले असेल, एखादा मोठा शॉप असेल तर त्या शॉपचं इन्शुरन्स काढून ठेवलेलं असतं, जसं फायर इन्शुरन्स वगैरे घेतलेलं असतं, की आग वगैरे लागू शकते कोणत्याही कारणामुळे, शॉर्ट सर्किटमुळे किंवा आपल्या मॅनमेड मिस्टेकसुद्धा असतात, तर त्याच्यामुळे त्या दुकानाला आग लागून मालाला नुकसान होऊ शकतं, बरोबर. आता त्या मालाला आगीपासून त्याचं संरक्षण करण्यासाठी फायर इन्शुरन्स हे बिझनेसमॅन घेत असतो. म्हणजे त्या गुड्समध्ये त्या बिझनेसमॅनचं काय असतं? इन्शुरेबल इंटरेस्ट असतो. म्हणजे त्या गुड्सला जर काही नुकसान झालं तर ते आर्थिक नुकसान कोणाचं होणार आहे? त्या बिझनेसमॅनचं होणार आहे. आणि समजा ते गुड्स त्याने दुसऱ्याला विकून टाकलेले असतील. ओके, नाव ही इज नॉट द ओनर ऑफ दॅट गुड्स. तर ते गुड्स जळल्यानंतर या ओनरला विमा कंपनीकडनं त्याची नुकसान भरपाई मिळणार आहे का? नाही मिळणार, कारण तो आता त्या गुड्सचा ओनर नाही आहे, त्याचं फायनान्शियल इंटरेस्ट त्या गुड्समध्ये नाही आहे. ओके, सो दॅट इज कॉल्ड द इन्शुरेबल इंटरेस्ट. नाव टेक द थर्ड वन, प्रिन्सिपल ऑफ इंडेमनिटी. Indemnity means a guarantee or assurance to put the insured in the same financial position in which he was immediately prior to the happening of the certain event. I am reading the principle again. Indemnity means a guarantee. Who gives the guarantee? Insurer. Okay. To put the insured in the same financial position in which he was immediately prior to the happening of the certain event. आता इथे बघा की इथं इन्शुरन्स कंपनी तुम्हाला गॅरंटी देते किंवा हमी देते. कशाची हमी देते? की जर काही अशी दुर्दैवी घटना झाली आणि तुमचं आर्थिक नुकसान झालं, तर ती घटना घडण्यापूर्वी तुम्ही ज्या पोझिशनमध्ये होतात त्या पोझिशनमध्ये तुम्हाला नेऊन ठेवण्याचा आम्ही हमी देतो. अशा प्रकारची गॅरंटी ही इन्शुररकडनं म्हणजेच विमा कंपनीकडून इन्शुअर्डला दिली जाते. ओके, म्हणजे तुम्ही ती दुर्दैवी घटना घडण्याच्या आधी ज्या स्थितीमध्ये होतात त्या स्थितीमध्येच तुम्हाला आम्ही परत नेण्याचा प्रयत्न करू, अशा प्रकारची हमी विमा कंपनी ही त्या विमेदाराला देत असते. दिस प्रिन्सिपल इज ॲप्लिकेबल टू फायर, मरीन अँड जनरल इन्शुरन्स. Principle of indemnity
is not applicable to life insurance. It is very important line. Remember this always. Principle of indemnity is not applicable to the life insurance. In exam, many times this question is asked for true and false also, that principle of indemnity is not applicable to the life insurance. Why it is not applicable to life insurance? Because loss of life can never be measured in monetary terms. कारण कोणत्याही व्यक्तीचं जीवन हे आपण पैशामध्ये मोजू शकत नाही. म्हणून प्रिन्सिपल ऑफ इंडेमनिटी म्हणजे नुकसान भरपाईचं तत्व हे आयुर्विम्याला म्हणजेच त्याला आपण काय म्हटलं आहे, लाईफ इन्शुरन्सला लागू होऊ शकत नाही. ओके. अंडर दिस प्रिन्सिपल द इन्शुरर ॲग्रीज टू कॉम्पन्सेट द इन्शुअर्ड फॉर द ॲक्च्युअल लॉस सफर्ड. म्हणजे इथे विमा कंपनी तुम्हाला तुमचं जेवढं ॲक्च्युअल आर्थिक नुकसान झालेलं आहे तेवढंच तुम्हाला नुकसान भरपाईही देते. सी, आय हॅव गिवन एक्झाम्पल हिअर फॉर द प्रिन्सिपल ऑफ इंडेमनिटी. फॉर एक्झाम्पल, मिस्टर राजेश हॅज इन्शुअर्ड हिज प्रॉपर्टी फॉर ₹5 lakhs and it is destroyed by fire and the actual loss is worth ₹2 lakhs. Then he will be paid the actual loss of ₹2 lakhs only. म्हणजे समजा मिस्टर राजेश नावाचा व्यक्ती आहे आणि त्यांनी फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की घर, आपल्या घराचा विमा उतरवलेला आहे तो म्हणजे 5 लाखाचा आणि सडन आग लागल्यामुळे त्यांच्या घराचं नुकसान झालेलं आहे आगीमुळे आणि जे आर्थिक नुकसान झालेलं आहे ते आहे 2 लाखाचं. ओके. आता इथे मिस्टर राजेशला जेवढं ॲक्च्युअल नुकसान झालेलं आहे की जे 2 लाख कॅल्क्युलेट करण्यात आलं ते 2 लाखच त्याला मिळणार आहे. जरी समजा त्याने पॉलिसी 5 लाखाची घेतलेली असेल तरीसुद्धा जेवढं ॲक्च्युअल नुकसान झालेलं आहे तेवढंच ते त्याला विमा कंपनीकडनं भरपाईची रक्कम 2 लाख ही देण्यात येईल. सो दिस प्रिन्सिपल is called as a principle of indemnity because the main aim of insurance is to give protection to the policy holder and not to earn profit is the principle behind the insurance. Insurance का घेतला जातो तर आपल्याला जर काही असं अघटित घटनेमुळे आपले काही आर्थिक नुकसान झाले तर आपल्याला थोडी तरी काहीतरी नुकसान भरपाई मिळावी म्हणून विमा हा घेतला जातो किंवा इन्शुरन्स पॉलिसी ही घेतली जाते, ना की या विमा घेऊन काहीतरी आर्थिक लाभ व्हावा यासाठी विमा हा दिला जात नाही. तर एक लक्षात ठेवा की इन्शुरन्स हे फक्त या अशा अघटित घटनांपासून जे आपले आर्थिक नुकसान होत असते त्या नुकसानाची तीव्रता कमी करण्यासाठी विमा हा घेतला जातो. आपला आर्थिक फायदा घेण्यासाठी अशा प्रकारचा विमा हा घेतला जात नाही. म्हणून विमा कंपनी नेहमी जेवढं ॲक्च्युअल तुमचं लॉस झालेलं आहे ते तुम्हाला परत देत असते. नाउ द नेक्स्ट प्रिन्सिपल इज प्रिन्सिपल ऑफ सब्रोगेशन. दिस प्रिन्सिपल इज ॲप्लिकेबल टू ऑल कॉन्ट्रॅक्ट्स ऑफ इंडेमनिटी. ॲज पर दिस प्रिन्सिपल, आफ्टर द इन्शुर्ड इज कॉम्पन्सेटेड for the loss due to damage of the property insured, then the right of ownership of such property passes on to the insurer. When the damaged property has any value after the event causing the damage, then this principle is applicable. Now, what is the meaning of this principle of subrogation? Here, the right of ownership of property passes on to the insurer. म्हणजे इथे तुमची मालमत्ता आहे किंवा जी काही प्रॉपर्टी आहे की ज्यासाठी तुम्ही विमा घेतलेला आहे त्याचा जो हक्क आहे तुमचा त्या प्रॉपर्टीवरचा तो कोणाला ट्रान्सफर होतो तर विमा कंपनीकडे तो ट्रान्सफर होत असतो. विमा कंपनी इथे तुम्हाला
नुकसान भरपाईची किंवा दाव्याची पूर्ण रक्कम देते, परंतु नुकसान झालेल्या संपत्तीचे सगळे अधिकार कोणाला मिळतात तर विमा कंपनीला मिळत असतात. यालाच प्रिन्सिपल ऑफ सबरोगेशन असे म्हटलेलं आहे. आणि सर्व प्रकारच्या नुकसान भरपाईच्या करारांना हे लागू आहे. समजा जेव्हा एखाद्या मालमत्तेचे नुकसान होते आणि नुकसान झाल्यानंतर सुद्धा जे काही स्क्रॅप उरलेलं असतं त्याला काहीतरी किंमत असते, अशा वेळेस हे तत्व लागू होत असतं. समजलं? समजा एखादं फर्निचर असेल आणि त्या फर्निचरचं आगीपासून नुकसान व्हावं म्हणून त्या शॉपच्या ओनरने विमा घेतलेला असेल आणि समजा अचानक फर्निचरला आग लागली, तर जेवढं काही नुकसान झालेलं आहे, जेवढा काही तुम्ही विमा उतरवलेला आहे त्याची सर्व रक्कम विमा कंपनी तुम्हाला देते नुकसान भरपाईची. पण उरलेला जो काही फर्निचरचा पार्ट असतो, रिमेनिंग पार्ट जो स्क्रॅपमध्ये जाऊ शकतो, त्याचं ओनरशिप मात्र कोणाकडे जाते तर विमा कंपनीकडे जात असते. आणि मग त्या उरलेल्या स्क्रॅपची व्हॅल्यू विमा कंपनी स्वतःच ठरवते आणि जी काही रक्कम असेल ती तुम्हाला त्याच्यावरती कोणताही अधिकार सांगता येत नाही, कारण त्याचे ओनरशिपचे राईट्स तुम्ही कोणाकडे दिलेले असतात तर विमा कंपनीकडे दिलेले असतात. यालाच म्हटलेलं आहे प्रिन्सिपल ऑफ सबरोगेशन. सी, आय एम रीडिंग द प्रिन्सिपल अगेन. ॲज पर दिस प्रिन्सिपल, आफ्टर द इन्शुअर्ड इज कॉम्पन्सेटेड, म्हणजे एकदा इन्शुअर्डला नुकसान भरपाई मिळाली for the loss, okay, then due to the damage of the property insured, then the right of ownership of such property passes on to the insurer. म्हणजे एकदा का तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली की आपोआपच किंवा त्याच वेळी त्या प्रॉपर्टीवरच्या ओनरशिपचे राईट्स कोणाकडे जातात तर इन्शुररकडे जातात, म्हणजे विमा कंपनीकडे जातात. म्हणजे तुम्ही त्या प्रॉपर्टीचे आता मालक न राहता मालक कोण होतं? विमा कंपनी होते. वेन द डॅमेज प्रॉपर्टी हॅज एनी व्हॅल्यू आफ्टर द इव्हेंट कॉजिंग द डॅमेज, देन दिस प्रिन्सिपल इज ॲप्लिकेबल. म्हणजे अशी घटना घडल्यानंतर सुद्धा त्या डॅमेज प्रॉपर्टीला काहीतरी जेव्हा किंमत राहते किंवा त्याचं व्हॅल्युएशन होऊ शकतं पैशांमध्ये, तेव्हा हे प्रिन्सिपल काय होत असतं? ॲप्लिकेबल होत असतं. फॉर एक्झाम्पल, आपण इथे एक एक्झाम्पल घेतोय. मिस्टर महेश हॅज इन्शुअर्ड हिज फर्निचर फॉर ₹50,000 अगेन्स्ट फायर अँड अ पार्ट ऑफ द फर्निचर वॉज डेस्ट्रॉयड बाय द फायर अँड द ॲक्च्युअल लॉस वॉज ₹35,000. बघा, मिस्टर महेशने काय केलेलं आहे, 50,000चं फर्निचर आहे आणि ते काय झालं आहे की आगीमध्ये जळून खाक झालेलं आहे आणि त्याचं ॲक्च्युअल लॉस किती झाला आहे? 35,000 झालेला आहे. अप्लाइंग धिस प्रिन्सिपल मीन्स प्रिन्सिपल ऑफ सबरोगेशन, compensation of ₹50,000 will be paid by the insurer and he will take charge of the remaining furniture. आता सबरोगेशन प्रिन्सिपल प्रमाणे इन्शुरन्सची सगळी रक्कम मिस्टर महेशला मिळणार आहे. म्हणजे किती? 50,000 पूर्ण रक्कम कंपनी देणार आहे. पण रिमेनिंग पार्ट ऑफ द फर्निचर आहे त्याचं चार्ज कोण घेणार आहे? इन्शुरर घेणार आहे, म्हणजे विमा कंपनी घेणार आहे. हियर द ओनर ऑफ द फर्निचर डज नॉट हॅव एनी क्लेम ओव्हर द रिमेनिंग पार्ट ऑफ द फर्निचर as he has already subrogated, means transferred the ownership rights of the furniture to the insurer. The insurer gets every right to sell or to scrap the said furniture. म्हणजे इथे बघा, मिस्टर महेशला जो फर्निचरचा उरलेला भाग आहे त्याच्यावरती त्याला आपली मालकी सांगता येणार नाही, कारण आता ओनरशिप राईट कोणाकडे ट्रान्सफर झालेले आहेत तर इन्शुरन्स कंपनीकडे ट्रान्सफर झालेले आहेत. ओके. आणि हे प्रिन्सिपल तेव्हाच ॲप्लिकेबल होतं की जेव्हा कधी अशी दुर्दैवी घटना घडते आणि त्यामध्ये मालमत्तेला, रिमेनिंग मालमत्ता जी असते तिला काहीतरी व्हॅल्यू असते, त्यावेळी हे प्रिन्सिपल ॲप्लिकेबल होत असतं. ओके. नाव वी आर गोइंग टू द
next principle, that is principle of contribution. This principle is applicable to all contracts of indemnity. Here, the insured may take more than one policy for the same subject matter. Under this principle, the insured can claim the compensation only to the extent of actual loss, either from one insurer or all the insurers. If the one insurer pays full compensation, then that insurer can claim proportionate amount from other insurer from whom insured has taken policy. Now, what is the meaning of this principle of contribution? ज्यालाच आपण मराठीमध्ये अंशदायित्वाचे तत्व असं म्हणतात. तर इथे जो इन्शुअर्ड असतो, ओके, म्हणजे क्लायंट, कस्टमर, तो एकाच सब्जेक्ट मॅटरसाठी अनेक कंपन्यांकडनं पॉलिसी तो घेत असतो. तर इथं उद्देश त्याचा काही आर्थिक फायदा कमवणे हा नसतो, तर एक सेफ्टी पर्पज तो काय करू शकतो की एकाच सब्जेक्ट मॅटरसाठी अनेक इन्शुरन्स कंपनीकडनं तो पॉलिसी घेऊ शकतो. ओके, आणि इथे या प्रिन्सिपलमध्ये समजा अशी काही दुर्दैवी घटना घडली, तर समजा त्याने 2 कंपन्यांकडनं पॉलिसी घेतली असेल एकाच सब्जेक्ट मॅटरसाठी, ओके, तर नुकसान भरपाई तो आयदर एका कंपनीकडनं पूर्ण घेऊ शकतो किंवा दुसऱ्या कंपनीकडनं घेऊ शकतो किंवा दोन्ही कंपन्यांकडनं प्रपोर्शनेटमध्ये तो नुकसान भरपाई मागू शकतो. सी, आय कॅन एक्सप्लेन दिस इन अ बेटर वे विथ वन एक्झाम्पल. See the example. Mr. Ganesh insures his property worth ₹1 lakh with 2 insurers. बघा, म्हणजे मिस्टर गणेशने त्यांनी 2 इन्शुरन्स कंपनीकडनं 1 लाखाची प्रॉपर्टीसाठी इन्शुरन्स घेतला आहे. विथ कंपनी ए लिमिटेड ₹90,000 अँड बी कंपनी लिमिटेड ₹60,000. म्हणजे ए कंपनीकडनं त्याने 90,000चा विमा घेतला आहे आणि बी कंपनीकडने 60,000चा. ओके, जर तुम्ही ह्याला 3ने डिवाइड केलं तर तुम्हाला रेशो काय मिळेल? 90,000 आणि 60,000चा 3:2 प्रपोर्शनेट रेशो 3:2 मिळतो. ओके, बाय डिवाइडिंग 3. मिस्टर गणेश ॲक्च्युअल प्रॉपर्टी डेस्ट्रॉयड वर्थ ₹60,000. आता बघा, मिस्टर गणेशची प्रॉपर्टी मे बी आगीमुळे वगैरे आग लागल्यामुळे त्याच्या प्रॉपर्टीचं नुकसान झालं आणि ते किती झालं आहे? 60,000चं, 60,000. देन मिस्टर गणेश कॅन क्लेम द फुल लॉस ऑफ ₹60,000 फ्रॉम ए कंपनी. म्हणजे आता मिस्टर गणेश ए कंपनीकडनं फुल लॉस म्हणजे त्याचा जो क्लेम आहे, जेवढं त्याचं नुकसान झालेलं आहे 60,000चं, तो ए कंपनीकडे क्लेम करू शकतो किंवा बी कंपनीकडे सुद्धा तो करू शकतो. म्हणजे ए कंपनीकडनं पूर्ण तो 60,000 मिळावे असा क्लेम करू शकतो किंवा तो बी कंपनीकडून सुद्धा 60,000 मिळावे असा क्लेम करू शकतो. और ही कॅन क्लेम ₹36,000 फ्रॉम ए कंपनी लिमिटेड अँड 24,000 फ्रॉम बी कंपनी लिमिटेड इन द रेशो ऑफ 3:2. अंडरस्टूड? म्हणजे इथे बघा की विमा पॉलिसी का घेतली जाते, तर जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून विमा पॉलिसी घेतली जाते. असं नाही की मिस्टर गणेशने स्वतःचा फायदा व्हावा म्हणून 2 वेगवेगळ्या कंपनीकडनं विमा घेतलेला आहे. म्हणजे ए कडनं पण नुकसान भरपाई मिळावी सेपरेटली आणि बी कडनं पण सेपरेटली मिळावी असं नाही. एकतर तुम्ही पूर्णपणे ए कंपनीकडून नुकसान भरपाई घेऊ शकता, मग बी काहीच देणार नाही, किंवा बी कंपनीकडनं डिमांड करू शकता, मग ए काही देणार नाही, किंवा मग दोन्ही कंपन्यांकडनं तुम्ही प्रपोर्शनेट रेशोमध्ये नुकसान भरपाई मागू शकता. ओके, सो दिस इज कॉल्ड द प्रिन्सिपल ऑफ कॉन्ट्रीब्युशन. नाउ द नेक्स्ट इज प्रिन्सिपल ऑफ मिटिगेशन ऑफ लॉस. Insured must always try to minimize the loss of the property in case of uncertain events. The insured must take all possible measures
and necessary care to control and reduce losses. The insured must not neglect and behave irresponsible as the property is insured. For example, a house of Mr. Jayesh is on fire due to electric short circuit. In this case, Mr. Jayesh cannot remain passive and must try his best to save his house from fire. Mr. Jayesh must be active and cannot just watch his house burn as house is insured. आता प्रिन्सिपल ऑफ मिटिगेशन ऑफ लॉस म्हणजे काय, तर जे तुमचं नुकसान आहे ते तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इथं जो पॉलिसी होल्डर आहे त्याचा ॲटिट्यूड असा असला पाहिजे की जरी तुम्ही पॉलिसी घेतलेली असेल नुकसान कमी व्हावं म्हणून, तरी तुम्ही तुमच्या सब्जेक्ट मॅटरची पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे. फॉर एक्झाम्पल लाईफ इन्शुरन्स काढला असेल. आता लाईफ इन्शुरन्स काढला म्हणजे जर मला काही झालं तर माझ्या कुटुंबियांना सर्व आर्थिक फायदा मिळणार आहे. म्हणून जर ती व्यक्ती केअरलेस राहिली स्वतःच्या बाबतीत तर ते चालणार नाही. की त्याने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, स्वतःच्या सवयी चांगल्या ठेवल्या पाहिजेत, ही त्याची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे इथं मी एक्झाम्पल दिलेलं आहे मिस्टर जयेशचं. ओके, की समजा त्याच्या घराला इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली आहे. ओके, आणि अशा परिस्थितीमध्ये मिस्टर जयेश यांनी ॲक्टिव्ह राहायला पाहिजे, ना की पॅसिव्ह. आता ॲक्टिव्ह राहायला पाहिजे याचा अर्थ काय, तर घराला आग लागली आहे तर मिस्टर जयेशने पूर्ण प्रयत्न केले पाहिजेत की तो आपल्या घराची आग विझवेल. म्हणजे त्याने काय करायला पाहिजे, तर सर्वप्रथम तर त्याने फायर ब्रिगेडला पटकन फोन केला पाहिजे. ओके, आणि नंतर त्याचे असे एफर्ट्स दिसले पाहिजेत की त्याने पूर्ण प्रयत्न केला घराची आग विझवण्यासाठी. ओके, तर हे त्याच्याकडनं झालं पाहिजे. म्हणजे मिटिगेशन ऑफ लॉस म्हणजे त्याने लॉस जो होतोय त्या आगीमुळे तो कमी करण्याचा प्रयत्न करणं ही त्या पॉलिसी होल्डरची जबाबदारी आहे. असं नाही की मी पॉलिसी घेतली आहे तर मी कसंही राहीन, इररिस्पॉन्सिबल राहीन आणि मी कोणतीही काळजी माझ्या सब्जेक्ट मॅटरची घेणार नाही, असं थिंकिंग त्या पॉलिसी होल्डरचं असता कामा नये. This is called the principle of mitigation of loss. The insured must take all possible measures and necessary care to control and reduce the losses. Understood? So here the insured must not neglect and behave irresponsible as the property is insured. म्हणजे आपण आणखीन एक उदाहरण घेऊया की कार चालवत असताना कारचा विमा काढला आहे, कारसाठी इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली आहे. याचा अर्थ असा नाही की मी कशी गाडी चालवेन, की मी कार चालवत असताना मोबाईलचा वापर करायचा नाही, सीट बेल्ट लावायचा, नंतर जे सगळे रूल्स आहेत, सिग्नल्स असतो ते फॉलो करायचे, ही सगळी आपली जबाबदारी आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की नाही मी आता मला हवं तसं चालवणार. नो, असं तुम्ही इररिस्पॉन्सिबल बिहेवियर तुमचं चालत नाही. तर तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीची, तुमच्या सब्जेक्ट मॅटरची, ज्याच्यासाठी तुम्ही इन्शुरन्स घेतलेला आहे त्याची पूर्णपणे काळजी घेणं ही जबाबदारी आहे. दिस इज कॉल्ड द प्रिन्सिपल ऑफ मिटिगेशन ऑफ लॉस. नाव द लास्ट वन इज प्रिन्सिपल ऑफ कॉजा प्रॉक्सिमा. Principle of causa proxima means when the loss is caused by more than one cause, then proximate cause of loss should be taken into consideration to decide the liability of the insurer. The property is insured against some cause and not against all causes. The proximate cause of loss is to be found. If the proximate cause is the one which is insured against, the insurance company is bound to pay compensation and vice versa. Now, what is the meaning of principle of causa proxima? असं असतं की ज्यावेळेस मालमत्तेचे एकापेक्षा जास्त कारणाने नुकसान झाले असेल तर नुकसान भरपाई देताना जवळचे कारण कोणते हे निश्चित केलं जातं आणि मग त्याप्रमाणे विमा कंपनी मग त्या विमाधारकाला नुकसान भरपाईची
जी काही रक्कम असेल ती देऊ करते. म्हणजे बघा की वेगवेगळ्या कारणामुळे नुकसान हे होऊ शकतं. अनेक कारणं असतात मालमत्तेचे जेव्हा नुकसान होते तेव्हा. पण इन्शुरन्स घेताना आपण एखादं डेफिनेट कॉजच देत असतो. ओके. तर अशा वेळी त्या मालमत्तेचे कोणत्या कारणामुळे सर्वात जवळचं कारण कोणतं आहे हे शोधलं जातं की कोणत्या कारणामुळे त्या मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे. आणि इन्शुरन्स घेत असताना जर तेच कॉज मेन्शन केलेलं असेल तर विमा कंपनीची ही जबाबदारी असते की त्यांनी काय करायचं असतं, जी काही नुकसानीची रक्कम आहे, भरपाईची रक्कम आहे ती त्या विमेदाराला द्यायची असते. आता एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, ए हाऊस वॉज इन्शुअर्ड अगेन्स्ट द रिस्क ऑफ थेफ्ट. बघा, रिस्क ऑफ थेफ्ट म्हणजे चोरीपासून त्याचं इन्शुरन्स काढलेलं आहे एखाद्या घराचं. ओके. देअर वॉज अ थेफ्ट इन द हाऊस अँड बिफोर लिव्हिंग द हाऊस वॉज सेट ऑन फायर बाय thieves. Now there are two causes of loss, theft and fire. And the nearest cause of loss was fire. As the house was insured against theft and not by fire, the insured will not get any compensation from insurance company for loss by fire, but he will get the compensation for the property lost by theft. ओके. आता इथे बघा, एखाद्या घराचा विमा चोरीसाठी विमा उतरवलेला असेल आणि समजा त्या घरामध्ये चोरी झाली आणि चोरांनी जाताना काय केलं, घराला आग लावली. ओके. आता इथे नुकसानीचे दोन कारणं आहेत. कोणती दोन कारणं आहेत? एक म्हणजे चोरी आणि दुसरं म्हणजे घराला लागलेली आग. आता जास्त नुकसान कशामुळे झालेलं आहे, तर आगीमुळे झालेलं आहे मालमत्तेचं. ओके. पण इथं इन्शुरन्स कशासाठी घेतलेला आहे, तर चोरीसाठी घेतलेला आहे. आता इथं आगीपासून नुकसान झाले तर नुकसान भरपाई मिळावी यासाठी इन्शुरन्स घेतलेला नाही. चोरी झाली तर नुकसान भरपाई मिळावी यासाठी घेतलेला आहे. तर इथे इन्शुअर्डला नुकसान भरपाईची रक्कम कंपनीकडनं आगीमुळे नुकसान झालंय यासाठी मागता येणार नाही. ओके. पण जेवढं चोरीमुळे नुकसान झालेलं आहे, चोरी झाल्यामुळे जे काही त्याचं नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी मात्र त्याला कॉम्पन्सेशन अमाऊंट ही मिळू शकते. ओके. सो हिअर नियरेस्ट कॉज इज फाइंड आउट बाय द insurance company and then only that part of compensation amount is given to the insured by the insurance company. One more example we will take. See, while driving the car, म्हणजे तुम्ही जेव्हा ड्रायव्हिंग करत असता त्यावेळी तुम्ही कारचं इन्शुरन्स काढलेलं आहे म्हणून कशाही प्रकारे तुम्ही कार चालवू शकत नाही. आता इन्शुरन्स काढलेला आहे, समजा की कारची डॅश झाली असेल, टक्कर झाली असेल तर मला इन्शुरन्स मिळावं यासाठी तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली आहे. परंतु समजा जर तुम्ही मोबाईलवर बोलत असताना तुमचं लक्ष नव्हतं आणि कारला डॅश लागली आणि कारचं नुकसान झालं. ओके. तर तुम्हाला इथं कारचं नुकसान झाली ही गोष्ट मान्य आहे, डॅश झाली आहे मान्य आहे, पण ते कशामुळे झालं आहे, तर तुमचं इरिस्पॉन्सिबल आहात म्हणून. त्याच्यामुळे तुमचं कारची डॅश झाली आणि तुमचं नुकसान झालं आहे, हे कारण आहे. तर तुम्हाला इथं नुकसान भरपाई मिळू शकत नाही. पण समजा तुमच्या गाडीचे ब्रेक फेल झालेले असतील आणि जर डॅश झाली असेल तर मात्र तुम्हाला इथं नुकसान हे मिळू शकतं. ओके. तर इथं दोन कारणं दिलेली आहेत. एक म्हणजे तुमचं मोबाईलवरती लक्ष नाही म्हणून कारची डॅश झाली, नुकसान झालं. आणि दुसरं म्हणजे तुमचं गाडीचे ब्रेक फेल झाले म्हणून नुकसान झालं. पण नियरेस्ट कॉज कुठलं आहे तुमचं इथलं, तर तुमचं मोबाईलमुळे लक्ष नसेल आणि जर तुमची डॅश झाली असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कॉम्पन्सेशन मिळणार नाही. आणि जर ब्रेक फेल झाल्यामुळे डॅश झाली असेल तर मात्र ते मिळू शकतं.
Okay, so here in this lecture we have discussed all the principles of insurance. We have started it from the principle of utmost good faith, then principle of insurable interest, principle of indemnity, principle of subrogation, then principle of contribution, principle of mitigation of loss, and last one was principle of causa proxima. So all these principles are very very important, not only for the exam point of view but in our real life also. So watch this video again and again, then you are able to understand all these principles very well. In future also all these principles are helpful for you while taking the insurance policy. Okay, so read it again and again. We will stop here. Goodbye, thank you, and be happy.